आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। बीडच्या कृषी महोत्सवामध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अक्षरशः धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। दिवसा कृषी महोत्सव भरवलेल्या मंडपात रात्री ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ऑर्केस्ट्रात अधिकारी आणि कर्मचारी बेधुंद होऊन नाचताना दिसले। या अधिकाऱ्यांनी लाज सोडल्याचं देखील चित्र या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। तर यावेळेला आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी तोंडात फूल घेऊन आय्याश माणसासारखे अंगविक्षेप केलेले होते आणि तालुका अधिकाऱ्यांचं अभय वळकुते यांनी देखील लाच सोडलेली पाहायला मिळाली। दारुड्यासारखी त्यांनी पाण्याची बाटली डोक्यावर घेऊन ते नाचताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। मुख्य बाब म्हणजे या ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्याची परवानगी कुणी दिली असा सवाल उपस्थित केला जातोय। कृषी महोत्सवाच्या मंडपामध्ये हा धांगडधिंगा सुरू असताना बीडच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही त्याच्याकडे काना डोळा केलेला होता का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। खरं तर हे शेतकऱ्यासाठी निंदनीय गोष्ट आहे, शेतकऱ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की असे अधिकारी हे शेतकऱ्याचे मार्गदर्शक आहेत। आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि जर अशा पद्धतीचे कृषी महोत्सव राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये होणार असतील तर शेतकऱ्याचं लेकरू आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रुग्ण हातामध्ये घेऊन अशा फालतू अधिकाऱ्यांना, अशा अजबाबदार अधिकाऱ्यांना आम्ही जॉब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। कृषी महोत्सवाच्या मधून शेतकऱ्याच्या बाजूने, शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने कार्यशाळा होणं अपेक्षित असतं, परंतु अशा जबाबदार अधिकाऱ्याने नाचणं आणि बॉटल घेऊन ते अत्यंत संतापजनक आहे, निषेधार्थ आहे। शेतकऱ्यांच्या नावावर कार्यक्रम घ्यायचे आणि असे उपक्रम अधिकाऱ्यांनी राबवायचे याला पाठीशी कुणी घालत नाही। तर म्हणजे आमचे पालकमंत्री माननीय अतुलजी सावे साहेब, सरकार या प्रश्नाची गंभीर दखल घेईल। कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झालेला आहे। मूर्तीला इजा पोहोचत असल्यानं पाहणी करण्याची मागणी देवस्थान समितीनं पुरातत्व विभागाकडे केलेली आहे। पाहूयात आमचा हा रिपोर्ट। डोळे भरून देवाचं रूप पाहिलं की मन प्रसन्न होतं। देवस्थानी जाताना प्रत्येकाची हीच भावना असते। अंबाबाई भक्तांच्या याच भावनेला तडा गेल्याचं समोर आलंय। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई देवीच्या मंदिरात देवीच्या मूर्तीला इजा पोहोचल्यानं खळबळ उडाली आहे। मूर्तीच्या अवयवांना वारंवार धक्का पोहोचतोय। मूर्तीवर केल्या जात असलेल्या संवर्धन प्रक्रियेमुळेच मूर्तीच्या सौंदर्याला धक्का पोहोचतोय यावर बोट ठेवण्यात आलाय। 26 जानेवारी 2023 ला मूर्तीच्या डाव्या कानाजवळचा थर निघाला। ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये मूर्तीच्या ओठाला झालेली दुखापत लपवण्याकरता एका रात्रीत संवर्धन प्रक्रिया राबवण्यात आली। मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलल्याचा आरोप होतोय। मूर्तीच्या पानपात्राच्या हाताची 2 बोटं पूर्णपणे झिजली आहेत। म्हाळंग घेतलेल्या उजव्या हाताच्या बोटाचीही पूर्ण झीज झाली आहे। पावलांवरील बोटांचीही झीज झाली आहे। सिंहाच्या पाठीमागील बाजू पूर्णपणे दिसेनाशी झाली आहे। सिंहाचा चेहराही अस्पष्ट होऊ लागलाय। मूर्तीच्या अंगावरचे सगळे दागिने जवळपास अस्पष्ट आहेत। या आक्षेपांनंतर देवस्थान समितीनं आता पुरातत्व विभागाकडे पुन्हा एकदा मूर्तीची पाहणी करण्याची विनंती केली आहे। आपल्याकडे जेव्हा इजा पोचल्याची नोंद झाली त्यावेळी आपण पुरातत्व विभागाला तसं कळवून त्यांचं लेखी मार्गदर्शन मागवलं होतं। त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल द्यायला पाहिजे। आता त्यांची पाहणी झालेली आहे। त्यानंतर मागच्या आठवड्यात सुद्धा डॉक्टर विलास वाहने येऊन पाहणी करून गेलेले आहेत। वाहने सरांनी पाहणीसाठी पुन्हा 1-2 दिवसात येणार असं कळवलेलं आहे आणि त्यांचा जेव्हा पूर्ण अहवाल येईल त्यावेळी आपल्याला पुढची काय कारवाई करता येईल ते आपण नक्की करू। संवर्धन प्रक्रियेनंतर पुरातत्व विभागानं घालून दिलेले नियम आणि अटी किती पाळल्या जातात याविषयीही साशंकता आहेच, तरी भाविकांच्या भावनांशी खेळ नको असा इशारा भाविक देत आहेत। 2015 साली रासायनिक संवर्धनाच्या माध्यमातून मूर्तीचं पुन्हा एकदा संवर्धन करण्यात आलं आणि त्या संवर्धनानंतर मात्र मूर्तीची अवस्था चांगली व्हावी अशी भक्तांची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही। मूर्तीच्या अंगावरती पांढरे डाग पडू लागले आणि मूर्तीच्या अवयवांची झीजही व्हायला लागली। पुरातत्व विभाग असो, महाराष्ट्र शासनाचे तज्ज्ञ असोत किंवा धर्मशास्त्राचे तज्ज्ञ असोत,
यांनी एकत्र येऊन एक कमिटी स्थापन करावी आणि या मूर्तीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. केलेला वज्रलेप निघालेला आहे त्या संदर्भात त्वरित एक समिती नेमून पुन्हा वज्रलेप करून ज्या आमच्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांना तडा जाऊ नये याची दक्षता घ्यावी. अन्यथा भावना दुखवल्या गेल्या तर उद्रेक होण्याची शक्यता आहे. मूर्तीची झीज टाळण्यासाठीची संवर्धन प्रक्रियाच आता मूर्तीला धक्का पोहोचवत असल्याचं समोर आलंय. अंबाबाई ही कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असल्यानं हा विषय गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. देवस्थान समिती, पुरातत्व विभागानं समिती नेमून एक अंतिम तोडगा काढावा अशी अपेक्षा आहे. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर चाळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशभरातून लाखो भाविक रोज कोल्हापुरात येत असतात. आईचं एक रूप पाहण्यासाठी हे सर्व भक्त दररोज रांगेत उभे असतात. मात्र या आई अंबाबाईचं रूप आणि सौंदर्य कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून मूर्तीला वज्रलेप करण्यात आलेला होता. पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या सर्व देखरेखीखाली वज्रलेप करण्यात आलेला होता. पण 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मंदिरातील रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पायाचा वज्रलेप निघाला होता. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अजूनही अंधश्रद्धा पाहायला मिळते. जग 21व्या शतकात असतानाही अद्यापही अंधश्रद्धेचं भूत लोकांच्या मनातून काहीही जात नसल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना महाराष्ट्रातील अकोला भागात घडली आहे. अकोल्यामधील गीतानगर भागात महादेवाच्या मंदिरातील पिंडीवर अचानकपणे डोळे दिसत असल्याची अफवा पसरवली गेली. मात्र पिंडीवर डोळे आल्याच्या बातमीचं अन्निसनं खंडन केलेलं आहे. रोज संध्याकाळी आरती होते, तिथं बाया दिवाबत्ती करायसाठी आल्या. त्यांनी आरती वगैरे केली. अचानक कोणाचं तरी लक्ष गेलं एका लेडीजचं. त्यांनी पाहिलं की एकदम अशा अद्भुत चमत्कार जसा घडला. आमच्या इथं आहे ना पिंडीला आहे ना मस्त डोळे आलेत. सर्वांनी महिलांनी घटना पाहिली, हळबळी उठली. आमच्या इकडे रात्रीपर्यंत मस्त बाया जमा झाल्या. सर्वची गर्दी झाली होती पूर्ण पाहायला. प्रत्यक्षात हा फोटो पाहिल्यानंतर किंवा आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या कुणाच्याही सहज लक्षात येईल की हे जे खड्डे पडलेले आहेत हे अतिशय जाणीवपूर्वक खड्डे पडलेले दिसतात. असा चमत्कार आपोआप कधीही होत नाही. अनुवदनानं मूर्ती बसवताना ते राहिलं असेल, नवीन मूर्ती असेल तर हा भाग वेगळा. पण मात्र ही मूर्ती बरीच जुनी दिसते आहे आणि या ठिकाणी जे खड्डे पडलेले आहेत आणि त्याचा जो डोळ्यासारखा आकार जो दिसतो हा अतिशय जाणीवपूर्वक केलेला प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते. आपल्या नृत्यामुळे प्रकाश झोतात आलेली डान्सर गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. गौतमी पाटीलचं चेंजिंग रूममध्ये चोरी छुपे चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगानं त्याची गंभीर दखल घेतलेली आणि या प्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमीसोबत ही धक्कादायक घटना घडलेली होती. राज्य महिला आयोगाकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आलेली असून हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचं शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कारवाई मोहीम राबवली जाईल असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. मिलिंद नार्वेकर हे मातोश्री आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू. हेच नार्वेकर हे एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगली आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळामध्ये घडलेल्या एका घटनेनं या चर्चांना मोठं बळ मिळालंय. मिलिंद नार्वेकर पोहोचले थेट सभागृहात. आमदार नसलेले नार्वेकर सभागृहात आलेच कसे? नार्वेकर आमच्या संपर्कात, संजय शिरसाटांचा दावा. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खळबळ. सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या प्रारंभीच राज्यपाल रमेश बैस यांचं अभिभाषण झालं. पण या अभिभाषणावेळी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर थेट सभागृहात बसल्यानं राजकीय खळबळ माजल्याचं बघायला मिळालं.
आमदार नसताना मिलिंद नार्वेकर थेट सभागृहात येऊन बसले. हे चूक असल्याचं आदित्य ठाकरेंनी लक्षात आणून दिल्यानंतर मिलिंद नार्वेकर तातडीनं सभागृहाबाहेर गेले. कुठचे नार्वेकर? मिलिंद नार्वेकर नाही म्हणून मी विचारलं मुद्दाम. मिलिंद नार्वेकर सभागृहात बसले होते, चुकून आले होते की काय? आता हे तुम्ही त्यांना विचारा, इच्छा आहे की चुकून आले होते? नाही, ते मला वाटतं मागून चुकून आले, मग त्यांना अर्थात सांगितल्यानंतर ते लगेच जे प्रेक्षक गॅलरी असते तिथे गेले. विशेष म्हणजे मिलिंद नार्वेकरांनीही प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये येऊन बसलो असं स्पष्टीकरण दिलं. पण मिलिंद नार्वेकरांच्या या कृतीवरून शिंदेच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधलाय. आमदार संजय शिरसाटांनी तर मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात असल्याचं सांगत ते कोणती भूमिका घेतील हे सांगता येत नाही असा टोला लगावलाय. अनेक वर्षाची त्याची ही इच्छा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्याचा सर्वांशी संपर्क आहे. तुम्ही पाहाल देवेंद्र फडणवीसशी त्याचे संबंध तसेच आहेत, अजितदादाशी आहेत, एकनाथ शिंदे साहेबांशी आहेत. म्हणून मिलिंद नार्वेकर आहे, हा कधी त्याची कोणती भूमिका घेईल काही सांगता येत नाही. आज कदाचित त्याची ते पहिला पाऊल त्यांनी आज उचलला असावं असं मला वाटतं. एकंदरीतच मिलिंद नार्वेकरांची जागा चुकली आणि सत्ताधाऱ्यांना टीकेची आयतीच संधी मिळाली असंच काहीसं अधिवेशनात घडलं. त्यामुळे पहिल्याच दिवसाच्या या गोंधळी सुरुवातीनंतर आता अधिवेशनात ठाकरे गट आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्षात काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रामध्ये आता जे काही घडलेलं आहे त्याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना विचारला असता महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे. मात्र या सगळ्यांबाबत मी माझी भूमिका आत्ता मांडणार नाही. टीझर ट्रेलर काहीही देणार नाही. तर शिवतीर्थावरती 22 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याच्या सभेत थेट सिनेमाच दाखवणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. आता येत्या 22 मार्चला राज ठाकरेंचे बाण कुणाला घायाळ करणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. मला कुठचंही ट्रेलर टीझर टाकायचेच नाहीत. मला डायरेक्ट तो 22 तारखेला सिनेमा दाखवायचा आहे. त्याच्यामुळे मला आता या विषयात काही बोलायचंच नाही. मला ठाकरे नेमकं काय वाचतात? चेहरे. मी तोच प्रश्न तुम्हाला विचारणार होतो की रोज तुम्हाला भेटायला अनेक प्रकारची माणसं, अनेक क्षेत्रातली माणसं येत असतात, तर हे माणसं वाचणं पण तुमचं चालू असतं? हो, अर्थातच. कोण बरोबर राहणार आहे, कोण जाणार आहे आधीच कळतं. आपल्याकडे स्मारकाच्या कल्पना म्हणजे पुतळे आहेत. त्या पुतळ्यांना काय किती पुतळे बांधाल तुम्ही? त्या पुतळ्यांची अवस्था काय असते? कोणी त्याच्याकडे वर्षभर बघतही नाही. जयंती आली की धुतात, पुण्यतिथी आली की धुतात, एरवी कोणी पाहत पण नाही. आमचे आजोबा सांगायचे ना की पूर्वीचे संपादक हे समाज शहाणा कसा होईल याच्यासाठी लिहायचे आणि हल्लीचे संपादक मी किती शहाणा आहे दाखवण्यासाठी लिहितात. तर ते वाचताना तुम्हाला भाषेवरनं कळायला लागतं की आपण किती शहाणे आहोत. हे जर समजा त्याच्यामध्ये असेल तर मी बाजूला काढतो. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेतलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंना आवडत्या पुस्तकांबद्दल विचारण्यात आलं आणि त्यावेळी राज ठाकरेंनी हिटलर वाचायला आवडतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरेही ॲडॉल्फ हिटलरचे प्रशंसक आहेत. हिटलरचं पुस्तक मला वाचायला फार आवडतं. नाझी भस्मासुराचा ते हिटलर. त्याच्यानंतर धनंजयराव किरांचं मला बाबासाहेब आंबेडकरांवरचं किंवा लोकमान्यांवरचं फार सुंदर पुस्तक आहे. ती काय आहे ना, वाचायला तुम्ही एखादी गोष्ट घेतलीत ना की ती भाषा पण सुंदर पाहिजे, त्याला एक छान फ्लो पाहिजे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक नजर टाकूयात राज्यातील प्रमुख शहरांच्या तापमानावर. मध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.